नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आता ताईंना सांगते की माझ्या रूममध्ये आनंदीवाची फाईल ठेवली आहे ती घेऊन या. पण मात्र त्याच फाईलसोबत आता ताई घटस्फोटाचे पेपरसुद्धा हॉलमध्ये आणून ठेवते. त्यानंतर आता मानिनी आई आनंदीवाची फाईल पाहू लागते आणि त्याचवेळी तिच्या हाती घटस्फोटाचे पेपर लागतात. तिचं लक्ष जातं की नंदिनीने तर ऑलरेडी साईन केलेली आहे. त्याचमुळे ती आता नंदिनीला जाब विचारू लागते. अगोदर तर मानिनीला आता मोठा धक्काच बसतो. ती विचारही करू शकत नाही की तिच्याच घरात तिचे मुलं असं करत आहे आणि तिला खबरही नाही आहे. आई आता मानिनीला म्हणते की काय चुकलं होतं माझं, तुम्ही अचानक का घटस्फोट घेत आहात आणि तुम्ही पेपर्सवर सही करून ते कोर्टात सबमिटही केलं आणि तुम्ही आम्हाला सांगितलंसुद्धा नाही. त्यावेळेस नंदिनी म्हणते की आज जीवाची काही चूक नाही आहे, मलाच घटस्फोट हवा होता. त्यावेळेस मात्र मानिनी आता जीवाची बाजू घेत म्हणते की लग्न मंडपात माझ्या जीवाने तुझ्यासोबत लग्न केलं. सगळे लोक तुझ्या विरोधात होते, पण मात्र तरीसुद्धा तू जीवाला सोडून चालली आहेस. त्यावेळेस मात्र आता सत्य सांगणं हे जीवाला भाग पडतं आणि तो मानिनी आईंना आता घडलेला सगळा प्रकार समजावू लागतो. तर एका अर्थाने आता नंदिनी आणि जीवाचं डिवोर्सचं सत्य मानिनी आणि संपूर्ण कुटुंबासमोर आलेलं असतं. त्याचमुळे आता पार्थही विचार करत असतो की आपल्या डिवोर्सचं सत्यही आपण सांगून द्यायला पाहिजे. पण मात्र नंदिनीची अवस्था बघत पार्थ आता आईला काहीही